हो नाही, नैवेद्यासाठी बेसन भाकर करतो. आई म्हणत की प्रगट दिन आहे ना आजचा, तर बेसन आणि भाकर. हो बापा, माय काय गर्दी आहे आज तुमच्या गावात. बापा बापा, मोठं दर्शनाला गेलो असतो. तुझ्या का दर्शन होणार नाही काय व? जाऊ ना आपण मंदिरात. पण नाही, दर्शन समाधीचं लय टाईम लागेल, 5-6 तास लागतात म्हणते दर्शन घ्यायला. गाडीच्या दर्शनाली लाईन आहे लंबी, मुखदर्शनाली 2 तास लागतात. मग बाहेरून घेतं काय, कारण 5-6 तास लागते उभं. मग राशीन काय 5-6 घंटे सांग. मग कसं ती पाय दुखतात म्हणून म्हटलं. नाही व, बाहेरून घेतो. मग मग म्हटलं काय व, मग म्हटलं आपण दर्शन घेतलं असं आज चालली गेली असती मग मी घरी. बाहेरूनच घेऊ का मग? हो, मग बाहेरून घे. मग नैवेद्य दाखवला, आरती केली की मग जाऊ आपण मंदिरात. हो जाऊ ना. मग काय तर मी कालच म्हणत होती बिचारे, पण काय ते त्याची सुनीची आई होती ते घोरात घोर, म्हणून काही म्हटलं नाही मी. बरं कर मग पटापट, मग जाऊ दर्शनारी. चायली म्हणतो ना, चाय कधी आल्या तर मग काही घेतो सांग. ते सासूबाई येतील काय? आता काय आम्ही आई येतील का, तर मग आई कधी आल्या तर मग मी थांबीन घरी. कारण की मग छायाताईची आई बी मी बी छाया कोण राहील, एवढं थोडी जमते काही. नाही हो, पहिले मग त्याला म्हणून पाहायचं ना, त्या जर नाही आलं तर मग तू ये जो. त्याला म्हणणं लागणार नाही का पहिले, कशी करते तू? त्यामुळे तिंकीच्या पोरीलाच म्हटले ना, आम्हाला म्हटलंच नाही, असं होते ना मग ते. नाही, पहिले आईलेच म्हणणं, मग माझ्या सासूले म्हणणं पहिले. झालं का बाई स्वयंपाक? अन्न विकूर लागतो ना, एकटीच करतं काय? आणि भाकरी मी थापतो. नाही राहू दे, नाही मी करतो भाकरी, राहू दे. बेसन झालं आता भाकरी करतो. तसं भाजी पोळी पण केली म्हणा. नाही तर भाकरी चुलीवर करतो, चांगल्या बाहेर अंगणात चूल पेटवतो ना, चुलीवर करतो. हाय नाही इंधन, 4-5 लाकडं दिसले ते बरं, झाडा मागं होते तर चांगले खरपूस होते तर चुलीवर भाकरी मस्त कडक होतात ना, खायला चांगले लागतात, चवदार. राहू दे, नाही कुठं करत बसतं तर उन्हात, राहू दे करतो मी घरातच. काही एवढी आवडीने भाकर खात नाही कोणी. त्या आईने बाबाला आवडते फक्त, बाकी कोणाला एवढी आवडत नाही. कायली आवडत नाही, ती आई खाईन, मी खाईन, पसर येतो. सगळेजण अर्धी भाकर खातील. मग काय तर बाहेरच करतो. आणि दे पीठ दे. हो दे पीठ, दोघी करतो आम्ही. बाईने म्हटलं पटपट भाकरी टाकून मग चाललं जाऊ मंदिरात. गर्दी आहे म्हणते मंदिरात, पण मग जाऊ ना आता आपण. आपल्या गड्डींच्या दिवशी आपलं भाग्य किती की आपण शेगावात आहो. हां, तर मग आता दर्शनाला चाललं जाऊ म्हटलं. हो चालते ना. हो पटपट भाकरी करतो मी, चाललं जाऊ मग. बरं बाई, तुम्ही काय सांग नाही दोघी जणी, न्या मग ती पीठ. नमस्कार सर्वांना, माझ्या सर्व बहिणी भावांना, माझ्या सर्व सबस्क्रायबरांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि आम्ही तर शेगावमध्ये आहे. तर मग आमच्याकडे तर म्हणजे आता आता आम्ही श्रींच्याच गावात राहतो, तर दर्शन तर आम्ही घ्यायला जाणारच आहे. आणि तुम्ही कोण कोण शेगावला गेले तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण की आपल्या विदर्भाचं पंढरपूरच आहे शेगाव म्हणजे, तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्यांना. आणि जे लोक लांब राहतात, नागपूर, यवतमाळ किंवा पुण्याला, मुंबईला, त्यांचं असं नेहमी दर्शन होत नाही. पण आम्ही तर त्याच गावात राहतो. आणि शेगावातले पण जे जवळपासचे लोक असतील त्यांचं पण, अकोला वगैरे, त्यांचं पण नेहमी दर्शन होतेच. आणि जे लोक लांब राहतात त्यांचं वर्षातून एकदा दर्शन होत असेल. तर तुम्ही ज्यांनी कोणी जर अजूनही शेगाव नसेल पाहिलं तर त्यांनी नक्की या आणि गजानन महाराजांचं दर्शन घ्या. तर आपल्या चॅनलले सबस्क्राईब करा. श्री गजानन महाराजांचं नाव घेऊन आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात तर. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. प्रियंका पाणी फिरो नैवेद्याले आणि लगे हळदी कुंकू आहे. अच्छा त्या दिदुली की नाही पाया लागो जो, डोकं टेकोजो तिचं. हो आई, जय गजानन माऊली. बेसन भाकर केली का? बेसन भाकर दाखवला का नैवेद्य देवाले? हो जी, बेसन भाकरच असते ना. म्हणजे तसं सगळा स्वयंपाक केला, पण बेसन भाकर तसं गजानन महाराजला आवडते म्हटलं. कवर सुताची कांदा भाकर भक्षीला सत्वा प्रेमा खातर म्हणून केली. हो र, महाराजांच्या आवडीचं आहे बेसन भाकर.
बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन श्री गजानन. विद्या आता मला मंदिरात घेऊन चाल बाबा. अरे मंदिरात लय गर्दी आहे आता. हो पण दुरून तुला दर्शन घेऊ. पण आता आम्ही एवढ्या चांगल्या दिवसावर पावन दिवसावर श्रींच्या गावात आहोत. आम्ही दर्शन नाही घेऊ का रे बिटू? हा चालतं ना विद्या? हो बाई जरा तुमची इच्छा आहे ना जरा. आता नाही तेजस्वीने कुठे गेली काय माहित नाही बे. आज तर सुट्टी आहे ना वाटते तिला. काही समजून नाही राहिलं मला कुठे गेली पोरगी. तर म्हणलं आरतीला येईन आरतीला नाही आली. हा नैवेद्य दाखवून दिला मी आज शेवटी. आणि फिरवलं जेवण करू म्हटलं पण नाही काही माहीतच नाही कुठे गेली. तर फोन येईल लागू राहिला तिचा. आवा तेजू 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 वा सांग बाई पोरगी खरं ना बाई रे आपण आणते बाई मायावर एक दिवस. कुठे गेली काय सांगून तर जायला पाहिजे कमीत कमी. काय मी इकडे चालली का मी तिकडे चालली. आता लहान आहे का हे? लहान असते लक्षात ठेवत जाऊ मी. आता मोठी झाली ना टेम्पो तरी तशीच. आता नाही कुठे गेली वय ओ तेजस्वीनी. अरे पार्वती झाला का स्वयंपाक? चाल बरं जेवण करून घेऊ भूक लागली कडे. भंडारा आहे तसा मागच्या गल्लीत पण म्हटलं काय लय गर्दी आहे बहा. अहो झाला स्वयंपाक. भंडारा आहे तर उचक प्रसाद आला ना आपल्याला. गर्दी आहे तर आहे पण आणा प्रसाद. तसा मी घरी केला म्हणा स्वयंपाक पण तरी आणा म्हटलं प्रसाद उलचाक. आता घरी करण्याची या नैवेद्य दाखवला आरती केली तरी प्रसादच झाला. त्या गर्दीत कुठे पाठवतो बापा मला. भूक लागली होत पार्वती मध्ये वाढून दे बा पहिली. पाय कसे आहेत. चला बापा जेवण करू. पण ती तेजस्वी नाही ना घरी. लय वेळची झाल्या कुठे जायला काय माहित. फोनही लागून द्यायला तिचा. मी वाटतं बाहेर अशी येशील आरतीला आवाज दिला आलीच नाही. म्हटलं झोप लागली असेल. तिच्या खोलीत पाहिलं नाही आहे. कुठे गेली काही माहित भाई. सांगून तर जायला पाहिजे कमीत कमी या पोट्टीनं. अरे घ्या कुठे गेली बा? आता मला माहिती काय कुठे गेली मीच तुम्हाला विचारून राहिली. बोलली होती का तू तिने काही? बोलू नको मनावर परिणाम होईल बरं. अजून काही जीव द्यायला जाईल नाही तर. ते काय जीव देते व जीव देत नाही ते. गेलीशील मैत्रिणीच्या घरी. जाऊ दे चला आपण चला जेवण करून घेऊ. अरे काही बोलतो काय आता फक्त का मला जेवण थांबतील पावली तुम्ही पहिली. आता कुठं पैसा तुम्ही तिले ते काय सांगून गेली का आपल्याला काही बी आपलं येईनच. काय बा काय लूट जेवढी भूक लागली ती भूकच मोड झाली नाही. जाऊ दे. आता नाट लावली जरा 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 जेवण करून मग जाऊ पाहायला लागलं तर चला. अले 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 आरू ओ मारू ओ मारू. जयजी बाबाच्या पाया लागली का आरू तू? जयजी बाबाच्या पाया लागली. ओ माझ्या आरूचा प्रगट दिन आहे बाबा. पहिला प्रगट दिन आहे. पहिली होळी नता पहिली होळी पहिली दिवाळी. पहिली संक्रांत नाही संक्रांत झाल्यावर झाली तुकडे. संक्रांत तुझी पुढच्या वर्षी पहिली नाही का? हो संक्रांत झाल्यावर झाली ना ग ते. कशी पाहून राहिली. कोणीच नाही आहे घरी करमून नाही राहिलं पहिले. सगळ्या आज्या गेल्या आता मंदिरात. सगळ्या आज्या गेल्या. सगळ्या बुड्या बाड्या गेल्या मंदिरात. सगळ्या बुड्या बाड्या. आमच्या आरूले काही नेलं नाही. आमच्या आरूले नाही नेलं मंदिरात. नाही नेलं. आपण जाऊ पिल्लू आपण जाऊ. थोडीशी मोठी होऊन जाईल मग आपण जाऊ दर्शनाले गजानन बाबाच्या मंदिरात जाऊ आपण मस्त. त्यासाठी आशीर्वाद मागू. ताई तुमचा 6 महिना झाला की मग आपण आरोली मंदिरात नाही. हो प्रियांका येऊ ना. लोक लांबून लांबून येतात. आपण गावातल्या गावात जाऊन येतं काय? हो ना. अजून कशाने आल्याकडे या बाया. गर्दी खूपच आहे ना. लोटालाटी जात असेल ना. मी म्हणतो ती जाऊ नका पण म्हटले या म्हणतील की आता आम्हाला जाऊ दे प्रगट दिन आहे का अडथळा टाका कोणाच्या भक्तीत. मी म्हटलं होतं आईले माझ्या आई म्हणे नाही म्हणे जातो म्हणे. म्हटलं मग जाय फक्त एकमेकीचे हात पकड जा की झालं. कुठं हरप जा नका पापा एवढ्या गर्दीत. तसं गजानन बाबा सांभाळून घेतात म्हणा पण तरीही आपली जबाबदारी आपण स्वतः हे करायची नाही का. आपलं रक्षण आपण स्वतः करायचं समजा लक्ष ठेवायचं. हो ना गर्दीच खूप आहे ना. काय गर्दी आहे बापा 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 रे बापा. अरे आल्या वाटते बाई आवाज येऊन राहिला. आल्या आल्या आल्या. अरे आल्या काय गर्दी होती वाटते. हो बापा खूप गर्दी आहे. खूपच गर्दी आहे व छाया. बरं झालं बापा प्रियंकाला नाही नेलं. का होईल प्रियंका काय हरपली असती का? नाही गो प्रियंका लयच गर्दी आहे ना बापा. मग काय तर दुरून दुरून लोक आले व. दर्शन झालं मग तुमचं?
बाहेरून बाहेरून केलं बाई, बाहेरून बाहेरूनच केलं बापा. आणि मग कसं बोलले लंबी राख आहे ना, 6 घंटे लागतात म्हणे, 6 घंटे दर्शनाले, समाधी दर्शनाले. मग दुरून राख आहे. मी पहिलेच म्हटलं बाई गर्दी राहते म्हटलं. हर साली जात असतो, हर साली पोती लागते मी, प्रवचन कीर्तन सगळं जात असतो मी. या साली काही गेली नाही. आता हे त्याची डिलिव्हरी झाली म्हणून लय गर्दी राहते माहिती आहे मला. पण मी तुम्ही म्हणता काय आम्हाला दर्शनाला नेत नाहीये, म्हणून तुम्हाला नेलं. बाहेरून बाहेरून झालं दर्शन यायचं. बाहेरून बाहेरून काय होणार बाई, गजानन महाराज चौकडे आहेत, त्यालाच महत्व आहे. झालं पण चांगलं झालं. बसा मग, पाणी आणते मी तुम्हाला, घेता येईल. बापा मस्त गोष्टी चालू आहेत बापा काकी पुतणीच्या. हो बापा, त्या गोष्टीला पूर आला. गोष्टीला काय पाहा लागते. चांगला आहे चांगला आहे. काकू बोलकी आहे ना मस्त, काकूला मस्त गप्पा येतात. तिला सवय आहे ना, आमच्या आजूबाजूला लहान लहान लेकरं तेच वागवी. हो तर इंटरेस्ट आहे तिला लेकरं वागवायचा. आण बाई प्रियंका पाणी आण सारायली.